आता जास्त करून ऑफिसमध्ये काम करणाऱ्या जे आपले आहेत एज ग्रुप, त्यांच्यामध्ये हा लंबार स्पॉन्डिलोसिस हा प्रकार जास्त बघितला जातो. शिवाय स्पॉन्डिलोसिस म्हणजे काय बेसिकली तर डिजनरेटिव्ह चेंजेस ऑफ द डिस्क. तर जे काही आपले वर्टिब्रे आहेत म्हणजेच मणके आहेत, त्यामधले त्यांची झीज होते. डिजनरेशन म्हणजे त्यांचं जास्त वेअर अँड टिअर, जास्त यूज झाला किंवा त्यांचं आपलं काही एजिंग होतं. एजिंगप्रमाणे सुद्धा डिजनरेशन व्हायला लागतं. स्पॉन्डिलोसिस बेसिकली डिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. डिजनरेशन म्हणजे जास्त वेअर अँड टिअर झालं किंवा एजिंग याच्यामुळे डिजनरेशन होत जातं मणक्यांचं आणि यामुळे काय होतं तर सांध्यांची झीज झालेली असते. तर ही जी झीज असते त्यामुळे काय होतं की 2 डिस्कमधलं जे अंतर आहे ते कमी किंवा जास्त होऊ शकतो किंवा त्यातून ज्या नर्व्स निघाल्या आहेत त्या कंप्रेस होऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट आपल्या बॉडीवरती किंवा जर आपण प्रवास करत असू, आपण जास्त वेळ बसलो किंवा उभं राहिलो जास्त वेळ, तर तिथे पेन होतं आणि आपल्या दैनंदिन ॲक्टिव्हिटीमध्ये नक्कीच आपल्याला हे त्रासदायक ठरू शकतं. जास्त प्रमाणात लंबार स्पॉन्डिलोसिस हा दिसून येतो. स्त्रियांमध्ये हा जास्त प्रमाणात दिसून येतो. तसंच हल्ली सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसच्या सुद्धा केसेस दिसतात. तर सर्व्हायकलमध्ये काय असतं की नेक आहे, नेकमध्ये जास्त पेन असतं आणि पेशंटना हातामध्ये मुंग्या येणं यासुद्धा त्याच्यामध्ये सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात बेसिकली.